हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत स्वप्नाविषयी. आपल्या प्रत्येकाला झोपल्यानंतर स्वप्न पडत असतात. काही काही लोकांना दिवा स्वप्न पडतात आणि दिवसा झोपल्यावर पण काहींना स्वप्न पडतात. या स्वप्नांचे आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठे परिणाम होतात. हे स्वप्न हे सत्यात उतरतात का? काही काही स्वप्न हे भविष्याची जाणीव करून देणारे असतात का? काही स्वप्न भूतकाळात घडलेल्या गोष्टीविषयीचे असतात. नेहमी काही भीतीदायक स्वप्न पडतात, काही शुभ संकेत देणारे स्वप्न पडतात, काही अशुभ संकेत देणारे स्वप्न पडतात. या स्वप्नांचा अर्थ काय आहे? मनाच्या कुठल्या पटलावरती ह्या स्वप्नांचा काय परिणाम होतो? आणि भविष्य सूचक स्वप्न असतील तर ते कशा पद्धतीने ओळखायचे? त्यांचे आपल्या आयुष्यावरती कसे परिणाम होतात? एकंदर स्वप्नांची दुनिया काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, प्रत्येक जण झोपल्यानंतर झोपेमध्ये स्वप्न पाहत असतो. आपल्या निद्रेच्या काही विशिष्ट अवस्था सांगितलेल्या आहेत. मनाच्या 4 अवस्था आहेत. एक तर जागृती अवस्थेमध्ये मन असतं, त्यानंतर निद्रा अवस्थेमध्ये मन असतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये मन असतं आणि तुरीय अवस्थेमध्ये आपली मनाची अनुभूती होत असते. त्यातली जागृती, निद्रा, सुषुप्ती आणि तुरिया या 4 अवस्थापैकी तुरिया अवस्था ही एकदम परमेश्वरी संकेत देणारी अवस्था आहे. या अवस्थेत पोहोचलेल्या व्यक्तीला स्वप्न पाहण्याची सुद्धा गरज नसते. परंतु जागृती मध्ये जे जे काही घडत असतं, आपण जीवनामध्ये जे जे गोष्टी करत असतो त्या गोष्टी आपल्या मनाच्या पटलामध्ये विशिष्ट पद्धतीने ठेवून दिल्या जातात. जसं एखादा व्यक्ती सगळे पेपर एकत्र आल्यानंतर फायलिंग करायला घेतो, तसं मनुष्य झोपल्यानंतर आपलं मन या सगळ्या घटनांना फायलिंग करायला घेत असतं. आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये जे जे विचार आलेले असतात, ज्या ज्या व्यक्ती आपल्याशी दिवसभर संबंधित आलेले असतात, ज्यांच्या समवेत आपलं बोलणं झालेलं असतं किंवा जे दृश्यमान चित्र आपण पाहिलेलं असतं, त्या सगळ्यांचं व्यवस्थितरित्या सुटेबल पद्धतीने सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न आपलं मन करत असतं. या सर्व गोष्टी स्वप्नाच्या अवस्थेमध्ये, म्हणजे ज्यावेळी आपण निद्रा अवस्था म्हणतो, अशा अवस्थेमध्ये या सर्व गोष्टी आपल्या मनाच्या पटलावरती एकत्रित केल्या जातात. त्याचे भासम आपल्याला स्वप्नामध्ये होत असतात. शास्त्र मार्गामध्ये काय सांगितलंय की मनः संकल्प विकल्पात्मकः, म्हणजे मन संकल्प पण करतं आणि विकल्प पण करतं. आपल्या आयुष्यामध्ये ऋषीमुनीवर सांगतात, तत्ववेत्ते सांगतात की तुमचं वैयक्तिक नुकसान जेवढं एखादा शत्रू करू शकतो त्याहीपेक्षा अधिक तुमचं मन करू शकतं. आणि मन ही अशी गोष्ट आहे की इतर कोणीही ती बदलू शकत नाही. ती आपली स्वतःलाच बदलावी लागते. आपल्या मनाच्या पटलावरती उत्पन्न होणारे जे काही विचार असतात त्या विचारांना कृतीत आणण्याचं कार्य आपली बुद्धी आणि आपली विवेक भावना ही करत असते. त्यामुळे ज्या ज्या वेळी आपण स्वप्न बघतो की आपल्याला काही विशिष्ट स्वप्न पडतात, ती स्वप्न भविष्य सूचक यासाठी असतात की आपल्या मनाने त्या गोष्टीचा विचार केलेला असतो. आपण जे सर्वसाधारणपणे कुठल्या गोष्टीचा विचार करतो ते आपलं बाह्य मन आहे. आपल्या आयुष्यातल्या 90% पेक्षा अधिक गोष्टी या बाह्य मनामध्ये स्थिर असतात. त्या बाह्य मनाच्या नंतर मग अंतर्मन आहे, त्यानंतर सुप्त मन आहे आणि अतिसुप्त प्रकारचं मन आहे. अशा 4 प्रकारे मनाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. ज्याला सर्वसाधारणपणे इंग्लिशमध्ये म्हटलं होतं की माइंड आहे, त्यानंतर कॉन्शियस माइंड आहे, अनकॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड आहे. या सर्व अवस्थेमध्ये मन ह्या घटना ठेवून देत असतं. आणि काही काही घटना आपल्या आयुष्यामध्ये अशा असतात की ज्या लॉंग टर्म मध्ये आपल्या आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या ठरत असतात. दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना ज्या असतात त्या आपल्या अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसतात आणि त्या घटना आपल्याला भविष्यकालीन गोष्टी सूचक देणाऱ्या असतात, म्हणजे शुभ संकेत देणारे स्वप्न असतात. बहुतेकदा म्हटलं जातं की पहाटेच्या वेळी जी स्वप्न पडतात ती खरी असतात. खरं तर जो ब्रह्म मुहूर्त आहे, पहाटे 3:30 पासून 5:30 पर्यंतची जी वेळ आहे, ज्याला सामान्य बोली भाषेत पण साखर झोप म्हटलेलं आहे, त्या साखर झोपेमध्ये पडलेली स्वप्न ही खरी होतात किंवा भविष्यात त्याचे काहीतरी संकेत या काळामध्ये दडलेले असतात. परंतु त्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की हा जो काळ आहे हा ब्रह्मदेवाचा साधनेचा काळ आहे. म्हणूनच या काळामध्ये सर्वत्र शांतता असते आणि मनुष्याची जी कॉन्शियस माइंड पर्यंत आणि सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्याची जी स्थिती असते, सुप्त आणि अतिसुप्त मनापर्यंत पोहोचण्याची जी स्थिती असते, त्या स्थितीला आपलं बाह्य मन त्या वेळेमध्ये कनेक्ट होत असतं. आपलं अंतर्मन जे आहे हे एखाद्या भोलेनाथाप्रमाणे, शिवशंकराप्रमाणे आहे. शिवाचं जर आपण चरित्र बघितलं तर शिवाने
ऋषीमुनींना पण आशीर्वाद दिले आहेत, राक्षसांना, दानवांना, दैत्यांना पण आशीर्वाद दिलेले आहेत आणि सात्विक वृत्तीच्या व्यक्तींना पण आशीर्वाद प्रदान केलेले आहेत, देवादिकांचंही रक्षण केलेलं आहे. आपल्या अंतर्मनाला किंवा सुप्त मनाला या शिवशंकराप्रमाणे म्हटलेलं आहे. म्हणूनच सुप्त मनामध्ये ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडत असतात त्याच आपल्याला भविष्य सुधारण्यासाठी उपयुक्त पडत असतात. काही काही घटना लहानपणी घडलेल्या असतात. एक कॉमन स्वप्न आहे जे बहुतेकांना पडतच असतं की आपण हिस्ट्रीचा अभ्यास करून गेलोय आणि त्यावेळी जॉग्राफीचा पेपर आहे आणि आपल्याला त्या पेपर मधलं काहीच सुचत नाही, काहीच येत नाहीये. हे स्वप्न अनेकांना पडतं. हे कॉमन स्वप्न आहे, कारण आपण परीक्षाला जात असताना आपण त्या भीतीमध्ये असतो, आपलं मन त्या भीतीचा विचार करत असतो आणि त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात. बऱ्याचदा असं होतं की आपण कुठल्या तरी ट्रेनमध्ये बसलेलो आहे, ते ट्रेन निघून गेली आहे किंवा आपल्याला एका ठिकाणी जायचंय, दुसऱ्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. स्वप्नामध्ये साहित्य हरवलंय, वस्तू हरवल्यात. ह्या सगळे आपल्या मनाचे, बाह्य मनाचे खेळ आहेत, जे आपण अनेकदा ह्या गोष्टी विचार केलेल्या आहेत, बिंबवलेल्या आहे मनावरती, ते आपल्या स्वप्नामध्ये येतं. मित्रांनो, काही स्वप्न अशी असतात की जी खूप अशुभकारक स्वप्न असतात. खूप क्रूर किंवा वाईट स्वप्न पडतात. आपल्या पूर्वजांच्या बाबतीत स्वप्न पडतात. काही काहींना आपण पाण्यामध्ये बुडतोय असे स्वप्न असतात. काहींना स्वप्नामध्ये खूप साप दिसतात. काहींना पडके वाडे किंवा पडके घरं दिसतात. याचा संबंध बरेच आपल्या पूर्वजन्माशी संबंधित असतो किंवा आपल्या पूर्वजांशी संबंधित असतो किंवा याच जन्मातल्या जे लहानपणी ज्या काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात त्या लहानपणाच्या, बालपणीच्या घटना दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या असतात. म्हणून त्या घटना पुन्हा पुन्हा आठवत राहतात. त्या प्रकारची स्वप्न आपल्याला पडत राहतात. यासाठी अशुभकारक जी स्वप्न आहेत, जी उठल्यानंतर आपल्याला भीतीदायक वाटतात, अशी स्वप्न पडल्यानंतर खूप छान उपाय आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहेत. जर आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे जवळपास जर कुठली गोमाता असेल, गाय असेल, तर अशा गायीच्या जवळ बसून आपलं हे जे काही अशुभ स्वप्न आहे ते तिला कथन करावं, तिला सांगावं, तिच्या समोर ते प्रगट करावं. गो विश्वस्य मातराहा, म्हणजे संपूर्ण विश्वाची जननी ही गोमाता आहे आणि 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देवता या गोमातेमध्ये निवास करतात, अशी आपल्या सनातन धर्माची धारणा आहे. त्यामुळेच आपण तिच्या कानामध्ये किंवा तिच्या समोर बसून त्या स्वप्नाचं निवेदन केलं तर त्या वाईट स्वप्नांचा जो काही प्रभाव आहे, त्या वाईट स्वप्नांमुळे ते मनामध्ये नकारात्मकता उत्पन्न होते, परत त्याचा विचार करून परत दुसऱ्या दिवशी त्याची स्वप्नाची पुनरावृत्ती होऊ शकते. यासाठी ते गायीला ते स्वप्न निवेदन करावं. गंगाजल असेल तर सकाळच्या वेळी आपण गंगाजलाने स्नान करावं. सचैल स्नान सांगितलेलं आहे व संपूर्ण डोक्यावरून स्नान करावं. स्त्री पुरुष कोणी असेल तर अशा वेळी जी काही नकारात्मक स्वप्न पडलेली आहेत ती त्याने निवारण होतात. स्वप्नामध्ये काही संकेत असतात, त्या स्वरूपातले दान वगैरे वस्तू असतील तर ह्या दानाच्या वस्तू आपण कराव्यात. त्याने स्वप्नाचे काही नकारात्मक परिणाम असतात ते कमी होतात. तीर्थयात्रा संकल्पित करून करावी, त्याने स्वप्नाचे नकारात्मक परिणाम कमी होतात. दान धर्म जे अनुकूल वाटेल आपल्या राशीप्रमाणे, नक्षत्राप्रमाणे किंवा ज्या दिवशी स्वप्न पडलेलं आहे, ज्या बाबतीत स्वप्न पडलेलं आहे त्या बाबतीतलं, त्या दिवसाचा होरा पाहून त्याला अनुकूल असणारं जे काही दानधर्म आहे ते आपण जरूर करावं. त्याने ह्या नकारात्मक स्वप्नाचे परिणाम निश्चितपणे कमी होतात. आपल्या वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा स्वप्नाविषयी खूप अनुकूल आणि प्रतिकूल असं निवेदन केलेलं आहे. त्रिजटा नाम राक्षसी एका, त्रिजटा नावाची एक राक्षसी होती जी सीतामय्याचं संरक्षण करण्याचं कार्य किंवा तिच्यावरती लक्ष देण्याचं कार्य हे त्या अशोकवनामध्ये करत होती. ती झोपलेली असताना तिला सुद्धा भविष्यदर्शक स्वप्न पडलं आणि त्यामध्ये तिने पाहिलं की रावण एका गाढवावरती बसलेला आहे, उलट्या स्वरूपामध्ये बसलेला आहे. तिचे संपूर्ण हात आणि पाय तुटलेले आहेत आणि अशा बाजूने तो दक्षिण दिशेला चालत चाललेला आहे आणि संपूर्ण जी लंका आहे ती रामचंद्राच्या चरणी लीन झालेली आहे. अशा स्वरूपातलं स्वप्न तिने स्वतः सीतामय्याला सांगितलं. हे स्वप्नाचा उल्लेख रामायणामध्ये येतो. त्याच स्वरूपात महाभारतामध्ये सुद्धा स्वप्नाचे काही उल्लेख आलेले आहेत. अशी जी भविष्यदर्शक स्वप्न आहेत जी कधी कधी प्रतिकूल असतात, कधी अनुकूल असतात, अशा स्वप्नांचा उल्लेख सुद्धा पूर्वीच्या काळापासून आलेला आहे. त्यामध्ये ह्या स्वप्नांचा जो परिणाम आहे तो कमी होण्यासाठी महिन्यातून एकदा तरी कुठल्याही मंगळवारी सुंदरकांडाचं पठण करावं. जर आपल्याला अशी पुन्हा पुन्हा वाईट स्वप्न पडतायत आणि त्या स्वप्नांच्या परिणामामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा काही नकारात्मक परिणाम होतोय किंवा एक मनाच्या खोल कप्प्यामध्ये ती स्वप्न रुजली जातात, असा दोष निवारण करायचा असेल तर महिन्यातून कुठल्या पण एका मंगळवारी आपण सुंदरकांडाचं श्रवण करावं किंवा पाठ स्वतः करावा किंवा चांगल्या जाणकार गुरुजींच्या द्वारे सुंदरकांडाचं पठण करून घ्यावं. रात्री झोपताना आपण आपल्या उशाच्या बाजूला एक पाण्याचा लोटा भरून ठेवावा. शक्यतो तांब्याचा लोटा असावा, झाकण ठेवलेला असावा. त्याला निद्रा कलश असं म्हणतात. आणि निद्रा देवीची आराधना करावी आणि या निद्रा देवीची प्रार्थना करत असताना रात्री सुक्ताचं पठण करावं.
कारण रात्री सुक्त हे सप्तशती ग्रंथातील प्रथम अध्यायामध्ये येणारं, प्रथम चरित्रामध्ये येणारं सुंदर अशा प्रकारचं सुक्त आहे. म्हणजेच पहिल्या अध्यायातला काही भाग आहे ज्याला रात्री सुक्त म्हटलं जातं, ज्यामध्ये साक्षात ब्रह्मदेवाने, ज्याने विश्वाची उत्पत्ती केली, सृष्टीची उत्पत्ती केली, त्याने क्षीरसागरामध्ये निद्राधीन झालेल्या, चिरनिद्रा घेणाऱ्या महाविष्णूच्या डोळ्यातील स्वप्नदेवीची किंवा निद्रादेवीची प्रार्थना केली होती आणि तिला प्रार्थना केली होती. त्याचा संपूर्ण प्रकारे जो उद्देश आहे तो रात्री सुक्तामध्ये सांगण्यात आलेला आहे. विश्वेश्वरीम जगद्धात्रीम स्थिती संहारकारिणीम निद्राम भगवतीम विष्णू अतुलम तेजस प्रभो, अशा स्वरूपातलं ते वर्णन त्या रात्री देवीचं किंवा निद्रा देवीचं साक्षात ब्रह्मदेवाने केलेलं आहे. या रात्री सुक्ताच्या पठणाने सुद्धा नकारात्मक स्वप्नांचा जो प्रभाव आहे तो निश्चितपणे कमी होतो. आपल्या शास्त्र मार्गामध्ये स्वप्नेश्वरी नावाची एक देवी सांगितलेली आहे, जी स्वप्नाची अधिपती असणारी देवता आहे आणि जी बुद्धी प्रदान करणारी सरस्वती माता आहे, तिची बहीण असं तिला समजण्यात आलेलं आहे. त्यामुळे स्वप्नेश्वरी देवीची सुद्धा आपण प्रार्थना करावी की ज्यामुळे, किंवा सरस्वती मातेची प्रार्थना करावी की ज्यामुळे आपल्याला जी काही नकारात्मक स्वप्न आहेत, अशुभ सूचक करणारी जी स्वप्न आहेत ती निवारण होऊ शकतात. महाविष्णूची 1000 नावं सांगितलेली आहेत, त्यातील 8 नावं ही विघातक किंवा नकारात्मक किंवा अशुभ संकेत देणाऱ्या स्वप्नांचा नाश करणारी आहेत. त्या नावांचं स्मरण आपण निरंतर करावं. ओम अच्युताय नमः, ओम केशवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम हरये नमः, ओम सत्याय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम नारायणाय नमः आणि ओम मधुसूदनाय नमः. अशा प्रकारची ही जी 8 नावं सांगितलेली आहेत, ह्या 8 नावाच्या निरंतर स्मरणामुळे रात्री येणारी जी काही नकारात्मक स्वप्न आहेत किंवा त्यांचा जो काही प्रभाव आहे तो निश्चितपणे कमी होऊ शकतो. मनाची अवस्था ही खूप सुंदर सांगितलेली आहे. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक सांगितलेत, त्यामध्ये अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामध्येच मनाच्या श्लोकाच्या समवेत त्यांनी हनुमंताची सुद्धा स्तोत्र लिहिलेली आहेत. त्यामध्ये सांगितलंय की मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. मन जे आहे आपलं ते शिवशंकराप्रमाणे, भोलेनाथाप्रमाणे आहे. त्यामुळे त्या भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होऊ शकते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं त्यासाठी आहे की त्यामुळे आपण आपल्या मनाला निरंतर प्रसन्न भावनेत ठेवलं, शून्य विचारापासून जर दूर नेलं, शून्य स्थानापासून, नकारात्मक जागेपासून सकाळ संध्याकाळच्या वेळी जर आपण फिरणं बंद केलं आणि जास्तीत सकारात्मक वातावरणामध्ये आपण राहिलो, संध्याकाळच्या वेळी धूप असेल किंवा शुभं करोती इत्यादी मंत्र स्तोत्र पठण असतील, हे सगळं केलं की शुभ भावना मनामध्ये उत्पन्न होत जातात आणि तेच घेऊन आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. त्यामुळे नकारात्मक स्वप्नांचा विचार सुद्धा आपल्या मनाला शिवू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं स्वप्न मनामध्ये आलं तर अच्युतम केशवम आदी जी 8 नाव आहेत त्याचं स्मरण करा. त्याच समवेत शिव शिव मंत्राचा जप करा. शक्य होईल ते जे उपाय सांगितले ते करण्याचा प्रयत्न करा. त्यातून ह्या नकारात्मक स्वप्नापासून आपली निश्चितपणे मुक्ती होऊ शकते. त्याचप्रमाणे भविष्यदर्शक जी स्वप्न असतात ती लवकरात लवकर खरी व्हावीत यासाठी सुद्धा आपण श्री विष्णूचा अभिषेक आहे, श्री सुक्ताचं पठण आहे ते करावं आणि त्या स्वप्नावरती कार्यान्वित व्हावं. त्याने निश्चितपणे स्वप्न आपल्याला उत्तम पद्धतीने कार्यान्वित होऊ शकतात किंवा ती प्रत्यक्षामध्ये उत्पन्न होऊ शकतात. आपल्या आवडत्या महाजन गुरुजींच्या युट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. हे जे काही व्हिडिओ आपले वेगवेगळ्या विषयावरचे असतात ते शेअर करण्याचा प्रयत्न करा. कमेंट जरूर करा. मात्र तुमचे स्वप्न सांगत बसू नका. याचा प्रत्येक स्वप्नाचे अर्थ सांगण्यासाठी परत वेगवेगळे व्हिडिओ मला बनवावे लागतील. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.